रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ 12 एप्रिल 2025 या दिवशी आलेले आहे हनुमान जयंती आणि याच दिवशी शनिवार देखील आहे। या दिवशी चैत्र पौर्णिमा देखील असते। शनिवार, चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती एकत्रित असल्याने या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। पौर्णिमेला पवनपुत्र हनुमान यांचा जन्मदिवस साजरा केला जातो। या शुभ दिवशी माता अंजनीच्या पोटी हनुमानांचा जन्म झाला। हनुमानांची खऱ्या मनाने भक्ती केले, स्मरण केले तर त्यांची पूजा केली तर ते भक्तांची सर्व संकटे दूर करतात। हनुमान जयंती ही सूर्योदयाच्या वेळी साजरी केली जाते। या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करून भगवान हनुमानांची पूजा करायची आहे। बरोबर या दिवशी काही उपाय किंवा सेवा सुद्धा केल्या जातात। आज या व्हिडिओतून आपण अतिशय महत्त्वाची अशी एक सेवा पाहणार आहोत किंवा तुम्ही याला उपाय देखील म्हणू शकता। आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी एका झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे। तुम्ही स्पर्श केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल। त्यासोबतच तुम्ही या झाडाला स्पर्श केल्याने तुमच्या आयुष्यातील गरिबी देखील नावालाही उरणार नाही। तुमचं नशीब बदलेल आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होईल। तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अशी काही झाडं आहेत, त्या झाडांची पूजा करण्याचं अत्यंत महत्त्व आहे। अत्यंत महत्त्वाची ही झाडे मानली जातात। अशाच 5 झाडांबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत। आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या 5 पैकी एका झाडाला स्पर्श नक्की करायचा आहे। जे झाड तुमच्या आसपास असेल त्या झाडाची तुम्ही पूजा करू शकता। जर तुम्ही या 5 पैकी एका झाडाला जरी स्पर्श केला तरीही तुम्ही श्रीमंत आणि समृद्ध जीवन जगू शकता। एकीकडे आपले विज्ञान सांगते की पृथ्वीवरील झाडे हीच आपले जीवन आहे, तर वनस्पतीशिवाय आपलं जीवन शक्य नाही। आणि दुसरीकडे शास्त्र मात्र आपल्याला सांगतं की ही काही झाडं आहेत ती त्यामध्ये दैवी आणि चमत्कारी शक्ती असते असं आपण हिंदू धर्मशास्त्रामध्ये मानतो। त्याच्या आधारे अशी काही झाडं आहेत ज्यांची पूजा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात। जर आपण अशा विशिष्ट तिथीला या झाडांना स्पर्श केला तर आपलं नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही। आपल्या नशिबात नसणाऱ्या गोष्टी सुद्धा व्यक्तीला प्राप्त होतात असं देखील म्हटलं जातं। हनुमान जयंतीच्या दिवशी आपण या झाडाला स्पर्श केला तर साक्षात भगवान हनुमान आपल्यावरती प्रसन्न होणार आहेत। आपल्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, संकटे दूर होऊन इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला ही झाडे मदत करतील। म्हणून जर तुमच्या आसपास जिथे कुठे पिंपळ वृक्ष असेल तर त्या पिंपळ वृक्षाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे। पिंपळ वृक्ष हे 24 तास ऑक्सिजन देणारे झाड आहे। असं म्हटलं जातं की केवळ आरोग्याच्या दृष्टिकोनातूनच नाही तर धार्मिक दृष्टिकोनातून देखील अतिशय महत्त्वाचं आणि विशेष असे हे झाड आहे की या पिंपळ वृक्षामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी आपल्या पूर्वजांचा वास असतो आणि तसेच पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या पिंपळ वृक्षाच्या पानामध्ये वास करत असते। तुम्ही या वृक्षाची पूजा करता तेव्हा तुमच्या प्रार्थना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतात। आपल्या सर्वांनाच माहित आहे की पवनपुत्र हनुमान यांना पिंपळाची पानं अतिशय प्रिय आहेत, म्हणून हनुमान जयंतीच्या दिवशी त्यांना आपण पिंपळाची पानं अर्पण करत असतो। या दिवशी आपल्याला पिंपळाचं पान अर्पण करायचं आहे, परंतु आपल्याला या दिवशी पिंपळ वृक्षाखाली एक तिळाच्या तेलाचा दिवा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील लावायचा आहे। या वृक्षाला तुम्ही जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर या वृक्षाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा मारून तुमचा उजवा हात त्या झाडाच्या खोडाला लावून तुमची मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे। तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। त्याचबरोबर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे। कुंकूमध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्या पिंपळ वृक्षाची एक काडी घ्यायची आहे। ती काडी या कुंकवामध्ये बुडवून तुम्हाला त्या पिंपळ वृक्षाच्या एका पानावरती तुमची इच्छा तुम्हाला लिहून द्यायची आहे, पण तुम्हाला तोडायची गरज नाही। फक्त एका चांगल्या पानावरती तुम्ही तुमची इच्छा लिहून घरी यायचं आहे। असं म्हटलं जातं की हनुमान जयंतीला आपण हा उपाय केला तर आपली मनोकामना ही 100% पूर्ण होते। त्यामुळे तुम्ही सुद्धा या झाडाला स्पर्श करून असा एक छोटासा उपाय करून पाहू शकता।
यानंतरचं पुढचं झाड आहे तर ते म्हणजे तुळशीचं झाड। तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये तुळशीच्या झाडाला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। तुळशी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे। साक्षात माता लक्ष्मीची पूजा करणं म्हणजे तुळशीची पूजा करणं। पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेत असते। तर या दिवशी तुम्ही या झाडाची पूजा करू शकता। त्यामुळे तुमच्या घरामध्ये श्रीमंती वाढत असते आणि देवी लक्ष्मी सुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होते। या दिवशी तुळशीच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे। त्यासाठी तुळशीच्या झाडाजवळ आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे। तुळशीच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे। त्यानंतर 11 प्रदक्षिणा देखील आपल्याला मारायच्या आहे। प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर तुमचा उजवा हात जो आहे तर तुळशी मातेच्या खोडाला लावायचा आहे आणि तुमची इच्छा जी आहे तर ती इच्छा व्यक्त करायची आहे। व्यक्तीच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात। यासाठी तुम्ही तुळशीच्या झाडाची पूजा करून तुळशीच्या झाडाला स्पर्श नक्की करू शकता। तुळशीच्या झाडाची पूजा करण्यासाठी आपल्याला कुठेही बाहेर जायची गरज नाही। घरच्या तुळशीच्या झाडाचीच आपण पूजा करून आपण हा साधा सोपा उपाय या पौर्णिमेच्या दिवशी करू शकता। तुम्ही जर तुळशीच्या झाडाची पूजा सकाळी करणार असाल तर तुम्ही तुळशीला स्पर्श करू शकता, हळदी कुंकू वाहू शकता, जल अर्पण करू शकता। परंतु तुळशीच्या झाडाची पूजा संध्याकाळी करत असताना तुळशीला कधीही जल अर्पण करू नये किंवा तुळशीला स्पर्श करू नये। फक्त दिवा लावावा, लांबून हळदी कुंकू व्हायचं आहे। यानंतरचं पुढचं झाड आहे तर ते म्हणजे रुईचं झाड। हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण रुईचं पान भगवान हनुमानांना अर्पण केले तर आपली मनोकामना नक्कीच पूर्ण होते। म्हणून आपल्याला या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला रुईच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे। त्यानंतर जल अर्पण केल्यानंतर हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर या वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। 11 प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर तुमचा उजवा हात या वृक्षाला लावून मनोमन तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। या झाडाला स्पर्श करायचा आहे। या झाडाची पूजा केल्याने आपल्याकडे लक्ष्मी ही आकर्षित होते, आपल्या घरामध्ये संपत्ती ही वाढत जाते। या झाडाची पानं फुलं हे भगवान हनुमानांना अतिशय प्रिय आहेत। यामध्ये दैवी शक्ती असल्यामुळे आपण जे उपाय करतो त्या उपायाचा निश्चितच आपल्याला फायदा होत असतो। तर यानंतरचं पुढचं झाड आहे तर ते झाड म्हणजे शमीचं झाड। तर शमीच्या झाडाच्या खाली तिळाच्या तेलाचा दिवा लावला तर घरामध्ये संपत्ती वाढते, व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये वृद्धी होते आणि म्हणूनच दररोज संध्याकाळी शमीच्या झाडाखाली दिवा लावावा। तर आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे, तिळाच्या तेलाचा एक दिवा लावायचा आहे। यानंतर या वृक्षाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा मारून तुमची इच्छा या वृक्षाला हात लावून व्यक्त करायची आहे। शमीपत्र हे भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहेत आणि भगवान हनुमान हे भगवान शंकराचा एक अवतार असल्यामुळे या दिवशी आपल्याला शमीपत्र हे आवर्जून पवनपुत्र हनुमानांना अर्पण करायचं आहे। यानंतरचं जे एक झाड आहे तर ते म्हणजे केळीचं झाड। केळीच्या झाडाला आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तर या झाडाला अतिशय शुभ मानलं जातं। या झाडाची पूजा केल्याने गुरुग्रह बळकट होतो आणि भगवान विष्णू सुद्धा प्रसन्न होतात, कारण की या झाडामध्ये भगवान विष्णू वास करतात। आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी या केळीच्या झाडाला भिजवलेली चण्याची डाळ आणि गूळ अर्पण करायचा आहे। त्याचबरोबर या वृक्षाला तुम्हाला हळद घालून जल अर्पण करायचं आहे। तर या वृक्षाला 11 प्रदक्षिणा करून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर तुमचा उजवा हात लावून तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे। हा उपाय केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। तर पहा, आपण जी 5 झाडे सांगितलेली आहेत या 5 पैकी एका जरी वृक्षाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि स्पर्श करणं गरजेचं आहे। तुमच्या घराच्या जवळ आजूबाजूला जे काही कोणतंही झाड असेल तर त्या झाडापाशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। 2 झाडं असतील तर तुम्ही 2 झाडांना देखील स्पर्श करू शकता। ही तुमची इच्छा नक्कीच व्यक्त करू शकता। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।